रणजी ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर मनसेचा उद्या पहिला मेळावा होणार आहे। वांद्र्यातील रंगशारदामध्ये मनसेचा मेळावा होणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। बारामतीत अदानी आणि पवार कुटुंब एकत्र आलं होतं। उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन पार पडलं आणि यावेळी शरद पवार, अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होतं। दरम्यान अदानींच्या भावानेच पवारांचा पक्ष फोडला अशी टीका संजय राऊतांनी केली। बारामतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीत शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्घाटन झालंय। बारामतीमध्ये अदानींच्या स्वागतावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रोहित पवार हे उपस्थित होते। गौतम भाई, वेलकम टू बारामती। थैंक यू। अभी यहाँ से गाड़ी चल रही है। आप दोनों यावेळी गौतम अदानी यांनी अजित पवार यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केला। या गाडीचं सारथ्य रोहित पवार यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। बारामतीमधल्या या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार हे उपस्थित होते। यावेळी सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांना गौतम अदानींचा सत्कार करण्यासाठी पुढे नेलं। बारामतीमधील या सोहळ्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली। दुसरीकडे गौतम अदानी यांनी कार्यक्रमस्थळी दाखल होताच शरद पवार यांच्या पाया पडलेत। I have been blessed to have known Pawar Sahib for almost more than 3 decades, and what I have learned from him has no parallel. But beyond knowledge, it is his wisdom, his affection, and his deep empathy that leaves the strongest imprint. That is why, for me, he has always been a mentor in the truest sense. कार्यक्रमातील मंचावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये गौतम अदानी यांची खुर्ची ठेवण्यात आली होती। याच वेळी मंचावर गौतम अदानी भाषण करत असताना अजित पवार बाजूच्या खुर्चीवर बसले आणि पवारांशी काही वेळ चर्चा केली। काका पुतण्यांमधील चर्चा झाल्यानंतर अजित पवार आणि गौतम अदानी यांच्यात देखील चर्चा झाली। तर अदानी माझे मोठे भाऊ म्हणणाऱ्या सुळेंवर अजित पवारांनी टोला लगावलाय। आपका और इस परिवार का मेरे ख्याल से 30 सालों का प्यार का रिश्ता रहा है। माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि वहिनींसारखे आहेत। कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते। मी आपल्या सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते। लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात, काही टीका टिप्पणी करतात, सगळ्या गोष्टी आरोप होत असतात, ते सहन करावे लागतात। परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते। गौतम भाई, अभी लोगों को लगता है, टीचर को लगता है अभी मेरी नौकरी का क्या होगा, लेकिन मैं उनको आश्वासित करती हूँ कि टीचर की जगह कंप्यूटर कभी नहीं ले जा सकता। कंप्यूटर तुमच्यावर संस्कार नाही करू शकत। जी एखादा कमी जास्त मार्क पडले तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या पाठीवर थाप नाही मारू शकत। किंवा एखादा शिक्षक पेपर का चुकला माझा हे जरी चॅट जीपीटीने सांगितलं तर तो इमोशनल क्वेश्चन जो असतो ना, तो नात्यातला जो ओलावा आहे ना, तो काही चॅट जीपीटीने अजून तरी काढलेला नाहीये। मला वाटलं का अदानी काही नारळ फोडायला आहेत का पक्षात, असं म्हणताय का तुम्ही? तसं नाही ना। मग विकासाच्या कामावर अदानी मोठे इन्व्हेस्टर आहेत, अनेक ठिकाणी ते मोठी इन्व्हेस्टमेंट करतात, हजारो कोटीची रोजगार निर्माण होतोय। मग मला वाटतं अशा ठिकाणी जर त्यांची इंडस्ट्री असेल, मला माहित नाही, पण त्यांची काही इन्व्हेस्टमेंट असेल मोठी, त्यांनी काय गुंतवणूक केली असेल, ते असतील, शरद पवार साहेब असतील, तर अडचण काय?
दरम्यान अदानींच्या भावानेच पवारांचा पक्ष फोडल्याची टीका राऊतांनी या कार्यक्रमावरून केली आहे. पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती. अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे. आता खरं खोटं ते सांगते. उद्योगपतींचं स्वागत करणं ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु दुसऱ्या बाजूला मुंबई खिशात घातली जाते, मुंबई घशात घातली जाते अशा पद्धतीचे आरोप त्याच उद्योगपतीवर करायचे हे संजय राऊत आणि उभाटा गटाचं दुहेरी धोरण आहे. अडाणींच्या एकंदरीत त्यांच्या कंपनीच्या कार्यपद्धती ज्या आहेत या पर्यावरणाच्या लोकशाहीच्या नीतिमूल्यांच्या विरोधात आहे आणि या देशाला अनेक वेगवेगळ्या समस्येमध्ये या देशाला ढकलत आहे. त्यामधले अग्रणी नाव हे अडाणींचं आहे. कार्यक्रमानंतर शरद पवार, गौतम अदानी, उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानी दाखल झाले. सर्व पवार कुटुंबासह अदानींनी भोजनाचा आस्वाद घेतला.